जय गुरुदेव. दसरा झाला, आज शुक्रवार आहे. तर मला बऱ्याच जणांना हे सांगायचं आहे, खूप स्त्रियांना हे सांगायचं आहे की आपल्या जीवनामध्ये की आपला वेळ आपण कसा घालवावा किंवा आपल्या जीवनामध्ये आपण काय करावं हे खूप स्त्रियांना कळत नाही. मनोरंजनामध्ये दिवस वायाला घालवतात आणि मग दुःख आलं की मला दुःख आलं, आता काय करायचं ह्याचं मार्ग शोधत फिरावं लागतं. मग दुःख येईपर्यंत आपण दुःख येण्याच्या आधी दुःख येईपर्यंत वाट बघत बसायची गरज नाही. तर खूप अशा गोष्टी आहेत. मनोरंजनाने तुमचं जीवन बदलू शकत नाही. मनोरंजनाने फक्त थोडा वेळ तुम्ही काहीतरी आपला असं घालवू शकता, थोडासा वेळ. पण जीवन हे जीवन आहे आणि ह्याच्यामध्ये जे आपल्याला जे भगवंतानी जे कर्म करायला सांगितले ते कर्म सत्कर्म असतात, ते करावेच लागतात. त्याच्याने सुख येतं. आणि बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे की दुःखी खूप जण आहेत, सुखी थोडे आहेत. पण सुख कशाने येतं? तुम्ही म्हणत असाल पैसेवाले सुखी आहेत, पैसेवाले सुखी नाही आहेत. पैसेवाले खूप असतील, खूप पैसेवाले आहेत, त्यांना पण दुःख आहे. पण एवढंच की पैसेवाल्यांचं दुःख हे कोणाला दिसत नाही, ते लपून असतं. आणि गरीब मी दुःखी म्हणून आपलं तेच असतं, ते असंच म्हणत राहतात. पण ह्याच्यातनं मार्ग कसा काढायचा? तर पैसेवाला माणूस कधी असा रिकामा बाहेर बसलेला पाहिला आहे का तुम्ही? नाही. तर ते सतत काम करत असतो. आणि जे दुःखी असतात ते उगाच इकडं तिकडं वेळ वायाला घालवतात. बाकीचं का नाही काय करता आलं तर भक्ती करा. आणि मी हे जे बोलते हे खूप लोकांना माझं असं वाटत असेल, मी स्पष्ट बोलते, कारण हे जीवनाचं सत्य आहे. आणि जेवढ्या लवकर तुम्ही सत्य मान्य कराल तेवढ्या लवकर सुखी व्हाल. की आपलं चांगलं कसं करून घेता येईल किंवा आपलं जीवन आपण कशासाठी आले. आपण जीवनामध्ये हे जे काही म्हणजे आपले भोग असतात, काही कर्मफळं असतात, ते आपल्याला ह्या जन्मातच पार केले तरच सुख लागतं. त्यासाठी सांगितलेले उपाय करत जा आणि मार्ग हे जे काही दुःख आहे त्या दुःखातनं बाहेर पडा, सुखी व्हा. व्हिडिओला सबस्क्राईब करा. ओम जय गुरुदेव. आई राजावते. ओम पद्मावती माता की जय.